ही परळीतील किंवा त्यांच्या पांगरी गावातील लोक रस्त्यावर आली। सगळ्या लोकांना पैशावर विकत घेतलं। लोकांना स्वाभिमान नाही, दुसऱ्याची हत्या केली हे कळत नाही। गावागावात वाल्मिक कराड आणि त्यांच्या मंत्र्याचा निषेध होत असताना किती लाचारी करायची। लोक पैशासाठी कुठल्याही थराला जातात हे पाहून अत्यंत दुर्दैवी वाटतं आणि अशा लोकांची कीव येते। गुन्हेगाराचं समर्थन करणं हा सुद्धा सगळ्यात मोठा शुद्ध गुन्हा आहे आणि हे जर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये किंवा इतर ठिकाणी घडत असेल तर गुन्हेगाराचं समर्थन पैशासाठी करता येते। तुम्ही कराडनी अत्यंत विकृतपणे इतकं हलहल करून मारलंय ते कुणालाही मारू नये, शत्रूचं सुद्धा वाईट होऊ नये। कराड किंवा कराडच्या चेल्याचा पट्यांकडून मंत्री महोदय सुद्धा रात्रीच किंवा पहाटे परळीमध्ये पोहोचले, त्याच्यानंतर समर्थक जागे झाले। म्हणजे कराडसाठी तुम्ही आता रस्त्यावर उतरा, काय करायचं ते करा, जाळपोळ करा, मी तुमच्या पाठीशी आहे। भोळा बाबडा समाज आहे, भोळी बाबडी लोक आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल खरं तर करू नये किंवा होणार पण नाही। संघटित गुन्हेगारी आहे, खंडणी मागणे, धमकी देणे, एखाद्याचं अपहरण करणे, एखाद्याला पैशाची मागणी करणे, या प्रकरणामध्ये खंडणीचे गुन्हे दाखल होतात आणि खंडणी हे संघटित असते। 1 2 3 लोकांचं काम नसतं, 4 5 लोकांच्या वर जे लोक असतात अशा लोकांवर खंडणी आणि मोका लागतो। हे सगळं झाल्यानंतर पैशासाठी तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार, पैशासाठी तुम्ही गुन्हेगारासाठी रस्त्यावर येणार, पैशासाठी तुम्ही गुन्हेगाराचे समर्थक म्हणून पोलिसांच्या विरोधात आंदोलन करणार, पैशासाठी तुम्ही स्वतःचं इमान विकणार। अहो पैशासाठी तुम्ही एक वाळू माफिया, खंडणीखोर किंवा खुनी माणूस, एक महान गुन्हेगारीतला आका, त्याचं समर्थन करणार। अरे तुम्ही महिला, पुरुष किंवा समर्थक म्हणूया, स्वतःच्या अंगावर गुन्हेगारासाठी पेट्रोल टाकून घेणार, स्वतःचा जीव जाळण्यासाठी तुम्ही गुन्हेगाराच्या कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार। तुम्ही माणसं आहेत की जनावर? तुम्ही माणसं आहात की जनावर? इतकं कसं तुम्हाला त्याच्यावर प्रेम दाटलं? तो काय धुतलेल्या तांदळासारखा आहे का? बरं त्यांनी काय चांगली कामं केली 1 2 3 अशी काही सांगा। दुसऱ्या दादागिरी करून, खंडण्या मागून, खंडणीमध्ये अडथळा येतोय म्हणून एखाद्या सरपंचाचा जीव घेऊन असा माणूस परळीमध्ये बीडमध्ये राहतोय आणि त्याच्या गावातली मंडळी सपशेल रस्त्यावर येतात। म्हणजे जेवढा गुन्हा सरपंचाला मारणाऱ्या गुन्हेगारांनी केलाय किंवा जेवढा गुन्हा गुन्हेगारांनी फोन करून सगळी माहिती कळवून त्यांचं समर्थन करणाऱ्यांमध्ये त्या कराडनी केलाय किंवा कराडनी आणि त्याच्या लोकांनी गुन्हा घडवलाय म्हणून त्यांच्या सुप्रीम आकानी, मंत्र्यांनी सगळं मुख गिळून गप्प बसून त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्यापेक्षा भयानक हे रस्त्यावर आलेले समर्थक मंडळी आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण गुन्हेगाराचे समर्थक हे कायद्याचे विरोधक आहेत हे लक्षात ठेवा। गुन्हेगाराचे समर्थक हे लोकशाहीचे विरोधक आहेत हे लक्षात ठेवा। गुन्हेगाराचे समर्थक हे बळीचा बकरा करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत हेही लक्षात ठेवा। गुन्हेगाराचे समर्थक हे विकृतीचे समर्थक आहेत हे लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं महाराष्ट्र पाहतोय, परंतु एका गुन्हेगारावर गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्यानंतर आणि पुरावे नष्ट करणाऱ्यांच्या विरोधात किंवा गुन्हा करणाऱ्यांच्या विरोधात, गुन्हेगारांच्या विरोधात सगळी शक्ती एकवटल्यानंतर ज्यावेळेस राज्य सरकारला वेठीस धरलं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना वेठीस धरलं, प्रशासनाला धारेवर धरलं, त्यावेळेस कुठं तपास एका योग्य मार्गाने सुरू आहे आणि मग त्याच्यामध्ये एसआयटीची एंट्री झाली, त्याच्यामध्ये सीआयडीची एंट्री झाली, स्थानिक पोलिसांनी हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। एसपी पासून सगळे त्या ठिकाणी काही जण निलंबित केले, काही जणांच्या ट्रान्सफर झाल्या
किंवा काही जण दुसऱ्या ठिकाणी बदली केली, पण ज्यावेळेस यंत्रणा याच्यामध्ये आल्याने जनतेचा रेट याच्यामध्ये वाढला, मी बीड मधल्या गंभीर विषयाबद्दल बोलतोय, त्यावेळेस सबळ पुरावे हाताशी येऊ लागले. कायदा काय सांगतो, गुन्हेगारांना शासन कसं होतं, FIR मध्ये नोंद कशी होते आणि गुन्हा कसा दाखल होतो, या सगळ्या प्रक्रिया जर बारकाईनं पाहिल्या आणि त्या पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, आपलं हे YouTube चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा. संतोष शिंदे बोलतोय, शिंदे बोलणार, कारण शिंदे खरं बोलण्याचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीवर ज्यावेळेस आरोप केला जातो, एखादा व्यक्ती प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभागी जरी नसला तरी त्यांनी गुन्हा घडवून आणलेला असतो, म्हणजे गुन्हेगारांच्या सोबतच गुन्हेगाराला मदत करणारे सुद्धा तितकेच जबाबदार असतात. म्हणजे गुन्हा करणाऱ्यांपेक्षा गुन्हा करणारा आणि सहन करणारा हा तितकाच दोषी असतो असं म्हणतात. ही गोष्ट खरी आहे. ज्यावेळेस तपास ताकदीनं त्या ठिकाणी होऊ लागला, गुन्हेगारांनी सरपंचाला मारल्यानंतर जो व्हिडिओ कॉल करण्यात आला आणि साहेब आम्ही असं असं केलंय, अशा अशा पद्धतीनं मारलंय, कसं वाटतंय तुम्हाला, आम्ही तर हलहल करून मारलंय, त्यावेळेस समोरचा म्हणतो एक नंबर झालंय, किंवा तुम्ही जे काही केलंय ते योग्य केलंय, अजिबात काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, असंच काहीतरी बोललं असेल ना. मग बोलल्यानंतर जो काही 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट जो काही संवाद झाला, त्याचा CDR मिळाला. त्याच्यातून जे काही व्हिडिओ काढले होते नंतर डिलीट केले असतील, एव्हिडन्स सुद्धा नष्ट केला. एव्हिडन्स नष्ट करणे, पुरावा नष्ट करणे हा सुद्धा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. म्हणजे एका व्यक्तीला माहित होतं, तो व्यक्ती कोण आहे हे सोडून द्या, पण एका व्यक्तीला माहित होतं की खून झालाय, हलहल करून मारलंय, पण त्याचा आनंद उत्सव साजरा करण्याच्या नादात यांनी त्या गुन्ह्याचं समर्थन केलं. आणि ज्यावेळेस पोलिसांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला की तुम्ही गुन्हेगारांना वाचवताय, त्यावेळेस मग सरकारने SIT स्थापन केली, CID स्थापन केली, CIDच्या पोलिसांनी तपास केला. मग सगळं प्रकरण हळूहळू हळूहळू बाहेर आली. पोलिसांना हे पटलं की होय, गुन्हा घडल्यानंतर किंवा मारहाण करत असताना जो व्हिडिओ कॉल केला होता, जे आनंद उत्सव त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता, तो कराड आणि मच्छिंद्र चाटे असेल किंवा तो घुले असेल, काय अजून सांगळे असेल, ही सगळी आरोपी मंडळी जे मोकामध्ये त्या ठिकाणी चार्ज फ्रेम झालेला आहे, संघटित गुन्हेगारी आहे. खंडणी मागणे, धमकी देणे, एखाद्याचं अपहरण करणे, एखाद्याला पैशाची मागणी करणे, या प्रकरणामध्ये खंडणीचे गुन्हे दाखल होतात. आणि खंडणी हे संघटित असते, 1 2 3 लोकांचं काम नसतं, 4 5 लोकांच्या वर जे लोक असतात अशा लोकांवर खंडणी आणि मोका लागतो. हे सगळं झाल्यानंतर आणि त्याच्यात कराडचा संबंध आल्यानंतर कराडवर गुन्हा दाखल झाला. आता या सगळ्या चर्चेमध्ये जातीचा काय संबंध आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पापांचा काय संबंध आहे? कुठलाही गुन्हा सर्वसामान्य निष्पाप व्यक्तीवर दाखल होत नाही. कुठलाही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष संबंध, सहभाग किंवा मदत करणे, या सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी आरोपी म्हणून तो गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा खोटा दाखल केलाय असं म्हणणं आणि आरोपीच्या बाजूने रस्त्यावर येणं, आरोपीच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी मोर्चे करणं, आंदोलन करणं, रस्ता रोको करणं, रस्त्यावर झोपणं, पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे ज्या लोकांनी सरपंच देशमुखांची हत्या केली, ज्या लोकांनी सरपंच देशमुखांच्या हत्याराशी व्हिडिओ कॉलवर संपर्क केलाय, संवाद साधलाय, किंवा ज्या लोकांनी आरोपीचं समर्थन करत हे सगळे गुन्हे खोटे आहेत असं म्हणणं, म्हणजे प्रत्यक्ष ज्यांनी गुन्हा केलाय त्यांचं समर्थन करण्यासारखं आहे. म्हणजे जे स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेतात, जे म्हणतात आमच्यावर खोटे गुन्हे झालेत, आमच्या अन्नावर, आमच्या कराडवर, ते समर्थक जे रस्त्यावर उतरतात ते सगळे गुन्हेगाराचं समर्थन करणारे. अर्थात यांना सुद्धा पार्टी केलं पाहिजे
असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. भोळा बाबडा समाज आहे, भोळी बाबडी लोक आहेत, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल खरं तर करू नये किंवा होणार पण नाही. परंतु कराड किंवा कराडच्या चेल्या चपाट्यांकडून मंत्री महोदय सुद्धा रात्रीच किंवा पहाटे परळीमध्ये पोहोचले, त्याच्यानंतर समर्थक जागे झाले. म्हणजे कराडसाठी तुम्ही आता रस्त्यावर उतरा, काय करायचं ते करा, जाळपोळ करा, मी तुमच्या पाठीशी आहे मंत्री म्हणून, परंतु तुमचा विरोध परळीमध्ये दिसला पाहिजे. असं जर मुंडेंकडून, मंत्री महोदयांकडून होणार असेल तर हे सुद्धा प्रचंड गंभीर आहे. मला एवढंच सांगायचंय की या सगळ्या ह्याच्यामध्ये गुन्हेगाराचं समर्थन करणं हा सुद्धा सगळ्यात मोठा शुद्ध गुन्हा आहे. आणि हे जर महाराष्ट्रामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, परळीमध्ये किंवा इतर ठिकाणी घडत असेल तर गुन्हेगाराचं समर्थन पैशासाठी करता येते. तुम्ही कराडनी अत्यंत विकृतपणे इतकं हलहल करून मारलंय, ते कुणालाही मारू नये, शत्रूचं सुद्धा वाईट होऊ नये, अशी चर्चा महाराष्ट्रात सगळे करतायत. बीडचे लोक काय डोळ्यावर पट्टी बांधून बसलेत का? दुसरी गोष्ट, समर्थन कोणाचं करताय? पैशासाठी. म्हणजे कराड काय उद्या 2-5 रुपये देईल किंवा मंत्री काहीतरी काम देईल किंवा अजून काहीतरी देईल किंवा तुमची घरं भागवल किंवा तुम्ही पैशाच्या लोभासाठी स्वतःचं इमान विकणार निष्पापाला मारलंय आणि तुम्ही त्या आरोपीचं समर्थन करताय? लाज तर वाटलीच पाहिजे, पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तुमच्याच कुटुंबातल्या एखाद्याची तसं काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन केलं का असतं, का स्वतःच्या पोराची काळजी केली असते? याचा सुद्धा विचार झाला पाहिजे, कारण हे प्रचंड प्रकरण गंभीर आहे. गुन्हेगाराचं समर्थन करणं हे फक्त लोभासाठी, पैशासाठी, स्वार्थासाठी असेल तर ते प्रचंड दुर्दैवी आहे. हा सगळा पैशाचा खेळ आहे. पैशावर समर्थक मंडळी विकली जात आहेत, हे बीडमध्ये दिसतंय. कराडचे समर्थक हे पैशासाठी जर करत असेल, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. कारण गुन्हेगाराचं समर्थन आणि गुन्हेगारासाठी जाळून घेणं पैशापेक्षा दुसरी काहीच गोष्ट नाही, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय याचा विचार होणं गरजेचं आहे. धन्यवाद.